Hello students, today we are going to study Science and Technology Part 2. In this video, we are studied about Chapter 8 Cell Biology and Biotechnology Part 2. तर या चॅप्टरचा पूर्वार्ध तुम्ही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला असेलच आणि जर अभ्यासला नसेल तर तो जरूर अभ्यासा. Animal husbandry. Two main methods as artificial insemination and embryo transfer are used in animal husbandry. तर कृत्रिमरित्या आर्टिफिशियली इन्सेमिनेशन आणि एम्ब्रियो ट्रान्सफर करणे या दोन मेथड ॲनिमल हजबंडरीमध्ये यूज केल्या जातात. इट हेल्प्स टू इम्प्रूव्ह बोथ द क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ ॲनिमल प्रॉडक्ट्स. तर त्यामुळे काय होतं तर क्वांटिटी प्रॉडक्ट्सची क्वांटिटी आणि क्वालिटी इम्प्रूव्ह होण्यास आपल्याला मदत होते. फॉर एक्झाम्पल मिल्क, मीट, वूल एक्सेट्रा. सिमिलरली ॲनिमल्स विथ मोर स्ट्रेंथ हॅव बीन डेव्हलप्ड फॉर हार्डवर्क. तर कष्टाची कामं करणारे जे प्राणी आहेत म्हणजे बैल, रेडा किंवा घोडा, गाढव असे जे कष्टाची कामं करणारे प्राणी आहेत यांची स्ट्रेंथसुद्धा काय होते वाढते, काम करण्याची स्ट्रेंथ वाढते आणि ते हार्डवर्क करतात. ह्युमन हेल्थ. Diagnosis and treatment of the disease are two important aspects of the human health management. तर ह्युमन हेल्थ मॅनेजमेंटचे दोन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स कोणते आहेत तर डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट. म्हणजे जर डायग्नोसिस झालं एखाद्या डिसीजचं तरच त्याला ट्रीटमेंट करता येते. देअरफॉर डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट आर द टू इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स ऑफ ह्युमन हेल्थ. बायोटेक्नॉलॉजी हेल्प्स टू आयडेंटिफाय द रोल ऑफ जीन if any in disease of a person. तर बायोटेक्नॉलॉजी हा रोल काय करते बजावते. डायग्नोसिस ऑफ डायबिटीज अँड हार्ट डिसीजेस हॅज बिकम पॉसिबल इवन बिफोर ऑनसेट ऑफ सिम्टम्स. तर पूर्वी काय व्हायचं डायबिटीज किंवा हार्टचे सिम्टम्स दिसल्यानंतर त्याचं डायग्नोसिस व्हायचं. पण आता बायोटेक्नॉलॉजीमुळे सिम्टम दिसण्यापूर्वीच डायबिटीस आणि हार्ट डिसीजचं डायग्नोसिस होतं आणि त्यामुळे ट्रीटमेंट करणं काय होतं सोपं जातं. डायग्नोसिस ऑफ द डिसीज लाईक एड्स, डेंग्यू कॅन बी डन विदिन फ्यू मिनिट्स. हेन्स ट्रीटमेंट कॅन बी डन ॲट द अर्लिएस्ट. तर एड्स, डेंग्यू यासारखे जे आजार आहेत ज्यांना औषधं उपलब्ध नाही आहेत पण त्या आजाराचं लक्षणं दिसण्यापूर्वी अगदी काही मिनिटांमध्ये त्याचं डायग्नोसिस होतं आणि त्यामुळे त्याला पर्टिक्युलर औषध नसलं तरी पर्यायी औषधं देऊन त्या व्यक्तीचं आयुष्य काय होतं वाढवता येतं, अन्यथा त्या व्यक्तीला मृत्यूला सामोरे जावं लागतं. व्हेरियस मेडिसिन्स आर यूज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस. एक्झाम्पल हार्मोन इन्सुलिन इज यूज टू ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज. तर तुम्हाला माहिती आहे डायबिटीसच्या रुग्णाच्या ब्लडमधली काय होते ग्लुकोज इन्क्रीज होतं. तर ते ग्लुकोज कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिनची गरज असते. आता जर त्याचं कंट्रोल नॅचरली कंट्रोल होत नसेल तर इन्सुलिन या हार्मोनचा उपयोग केला जातो. अर्लियर इन्सुलिन वॉज बिंग कलेक्टेड फ्रॉम द पॅनक्रीज ऑफ हॉर्सेस. तर पूर्वी काय केलं जायचं तर घोड्याच्या पॅनक्रीजमधून इन्सुलिन कलेक्ट केलं जायचं. त्यामुळे ते महाग होतं आणि मग सामान्य व्यक्तीला ते परवडणारं नव्हतं. हावेवर नाऊ डेज ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी इन्सुलिन कॅन बी प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ बॅक्टेरिया. आता बायोटेक्नॉलॉजीमुळे काय तर शक्य झालं तर बॅक्टेरियापासून इन्सुलिनची निर्मिती करता येते. त्यामुळे त्याची किंमतही कमी आहे आणि सामान्य व्यक्तीला ते परवडतं. फॉर दिस पर्पज ह्युमन इन्सुलिन जीन हॅज बीन इन्सर्टेड इन टू द जीनोम ऑफ बॅक्टेरिया. व्हेरियस वॅक्सिन्स अँड अँटीबायोटिक्स आर ऑल्सो प्रोड्युस्ड इन द सेम वे. तर अशीच हार्मोन्स किंवा अँटीबायोटिक्स, वॅक्सिन्स म्हणजेच लसी या पद्धतीने काय केल्या जातात तयार केल्या जातात. वॅक्सिन्स अँड वॅक्सिनेशन म्हणजेच लस आणि लसीकरण. वॅक्सिन इज द अँटीजन कंटेनिंग मटेरियल गिवन टू ॲक्वायर एदर परमनंट ऑर टेम्पररी इम्युनिटी अगेन्स्ट अ स्पेसिफिक पॅथोजन ऑर अ डिसीज. तर कोणताही आजार झाल्यानंतर उपचारापेक्षा प्रतिबंध हा चांगला असतो. त्यामुळे आपण काय करतो वॅक्सिनेशन करून घेतो. पण पूर्वीच्या काळी हे वॅक्सिनेशन कसं केलं जायचं. ट्रॅडिशनली वॅक्सिन्स वेअर प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ पॅथोजिन्स. completely or partially killed pathogen were used as vaccines.
तर ज्या रोगाची लस तयार करायची आहे, उदाहरणार्थ समजा पोलिओची लस तयार करायची आहे, तर पोलिओ ज्या विषाणूपासून होतो त्या विषाणूचा मेलेला किंवा अर्धमेला केलेला विषाणू व्हॅक्सिनमध्ये काय केला जायचा, यूज केला जायचा. हावेवर ड्यू टू दिस देअर वेअर चान्सेस ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग द डिसीज इन केस ऑफ सम पर्सन्स. आता समजा तो पोलिओचा अर्धमेला किंवा मेलेला विषाणू त्या डोसमधून जर त्या बाळाला पाजला तर तो कधी कधी जिवंत होण्याची सुद्धा शक्यता असायची. त्यामुळे तो डोस पाजल्यामुळे सुद्धा पोलिओ होण्याची शक्यता, म्हणजे उदाहरणार्थ आपण घेतलं पोलिओ, पण असं ज्या रोगाविरुद्ध लस टोचलेली आहे किंवा लस पाजलेली आहे त्या लस दिल्याने तो आजार होण्याची शक्यता काही अंशी असायची. However, due to this, there were chances of contracting the disease in case of some persons. Hence, as an alternative, scientists tried to artificially produce vaccines with the help of biotechnology. आणि मग हा धोका टाळण्यासाठी शास्त्रज्ञांनी आर्टिफिशियली बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून काय केल्या, व्हॅक्सिन्स अल्टरनेट व्हॅक्सिन्स शोधून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्या शोधलेल्या आहेत. फॉर दिस पर्पज सायंटिस्ट प्रोड्यूस द अँटीजेन इन लॅबोरेटरी with the help of gene isolated from the pathogen and used it as a vaccine. Thus, safer vaccines are being produced. तर बायोटेक्नॉलॉजीमुळे पूर्वीच्या असुरक्षित व्हॅक्सिनपेक्षा आता सेफ व्हॅक्सिन्स आपण घेऊ शकतो, ज्यामुळे धोका टाळला जातो. नाउ प्रोटीन्स विच ॲक्ट्स ॲज अ अँटीजेन आर इंजेक्टेड इन प्युअर फॉर्म इन्स्टेड ऑफ इंजेक्टिंग द किल्ड ऑर सेमी किल्ड पॅथोजिन्स. तर किल्ड किंवा सेमी किल्ड पॅथोजिन्स मधून देण्यापेक्षा प्युअर फॉर्ममध्ये जर ते दिले गेले तर ते काय होतात, आपल्याला जास्त किफायतशीर किंवा फायदेशीर ठरतात. दिस प्रोटीन्स कीप द पर्सन्स अवे फ्रॉम द डिसीज बाय कीपिंग द इम्युनो सिस्टीम ॲक्टिव्ह. तर प्रोटीन अँटीजेनला ॲक्ट होतात आणि ते प्युअर फॉर्ममध्ये जर इंजेक्ट केले गेले तर काय होतं, व्यक्तीला डिसिजेसपासून दूर ठेवण्याला किंवा त्याची इम्युनो सिस्टीम ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी मदत होते. दस इंजेक्टिंग द अँटीजेन इज सेफेस्ट वे इन वॅक्सिनेशन. त्यामुळं किल्ड और सेमी किल्ड पॅथोजिन्स इंजेक्ट करण्यापेक्षा अँटीजेन इंजेक्ट करणे हे काय आहे, हा सेफेस्ट वे आहे. वॅक्सिन्स प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी आर मोर थर्मोस्टेबल अँड रिमेन ॲक्टिव्ह फॉर लॉंगर ड्युरेशन. फॉर एक्झाम्पल वॅक्सिन ऑफ पोलिओ, हेपॅटायटिस. तर बायोटेक्नॉलॉजीने प्रोड्यूस केलेली जी वॅक्सिन्स आहेत ती लॉंगर टाईमपर्यंत आपल्या शरीरामध्ये ॲक्टिव्ह राहतात. फॉर एक्झाम्पल पोलिओचं वॅक्सिन किंवा हेपॅटायटिसचं वॅक्सिन, आणि त्यामुळे रोगापासून किंवा त्या डिसीजपासून आपण सेफ राहतो. इडिबल व्हॅक्सिन म्हणजेच खाद्य लसी. वर्क ऑन प्रोडक्शन ऑफ इडिबल व्हॅक्सिन्स इज इन प्रोग्रेस अँड प्रेझेंटली पोटॅटोज आर बिंग प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तर बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्याने ट्रान्सजेनिक पोटॅटो तयार केले जातात. तर these potatoes are called as transgenic potatoes. These potatoes will act against bacteria like Vibrio cholera, Escherichia coli. Consumption of these raw potatoes generates the immunity against cholera and the disease caused due to E. coli. आता ही जी ट्रान्सजेनिक पोटॅटो आहेत तर यांचा उपयोग कशासाठी होतो, तर कॉलरा किंवा ई कॉलाय यापासून जे डिसीज होतात त्याच्या विरोधात होतो. व्हॉट विल हॅपन इफ दिस पोटॅटोज आर कुक्ड फॉर कन्झम्पशन. पण आपण पोटॅटोज म्हणजे बटाटे कच्चे खाऊ शकत नाही, तर ते आपण जर उकडून खाल्ले तर त्याचा आपल्याला फायदा होतो का, तर उकडून खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा आपल्याला काहीही फायदा होत नाही, कारण त्यामध्ये जे घटक आहेत ते काय होतात, उष्णतेमुळे नष्ट होतात. तर ट्रान्सजेनिक पोटॅटोची प्रोसेस इथे दिलेली आहे पहा, कसे तयार केले जातात. आयसोलेशन ऑफ डिझायर्ड जीन फ्रॉम ह्युमन पॅथोजिन. तर मानवी शरीरामधले जे जीन्स आहेत ते काय केले जातात, इंजेक्ट केले जातात. अँड ट्रान्सजेनिक प्लॅन्ट व्हायरस, तर त्या प्लॅन्टमध्ये ते व्हायरस काय करतात, सोडले जातात. व्हायरस इन्फेक्ट्स द पीस ऑफ द पोटॅटो लिव्स. तर तो व्हायरस काय करतो, पोटॅटो लिव्हच्या पीसला इन्फेक्ट करतो. एंटायर प्लॅन्ट इज डेव्हलप्ड फ्रॉम द लिव्ह पीसेस कंटेनिंग जीन्स ऑफ ह्युमन पॅथोजिन्स. तर ते पूर्ण बटाट्याचं जे प्लॅन्ट आहे ते पूर्ण प्लॅन्टमध्ये काय असतात, पॅथोजिन्स, ह्युमन पॅथोजिन्स असतात. कंझम्पशन ऑफ रॉ पोटॅटोज हेल्प्स टू डेव्हलप इम्युनिटी अगेन्स्ट दॅट पॅथोजिन्स. आता जे कच्चे बटाटे आहेत ते जर आपण कच्चे खाल्ले तर ते इम्युनिटी त्या पॅथोजिनच्या अगेन्स्ट इम्युनिटी डेव्हलप करतात, पण आपण बटाटे कच्चे खाऊ शकत नाही.
एक वेळ टोमॅटो असते तर आपण कच्चे खाल्ले असते, पण बटाटे आपण कच्चे खाऊ शकत नाही, आपण ते उकडून खातो आणि त्यामुळे ते पॅथोजिन्स काय होतात, मृत होतात. ट्रीटमेंट. बायोटेक्नॉलॉजी इज युजफुल फॉर प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स लाईक इन्सुलिन, सोमॅटोट्रॉफिन अँड ब्लड क्लोटिंग फॅक्टर्स. तर इन्सुलिन, सोमॅटोट्रॉफिन आणि ब्लड क्लोटिंग फॅक्टर्स इम्प्रूव्ह करण्यासाठी, हे हार्मोन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग होतो. इंटरफेरॉन. दिस इज अ ग्रुप ऑफ स्मॉल साइज्ड प्रोटीन. Interferon is a group of small sized protein molecule used in treatment of viral disease. These are produced in blood. However, nowadays with the help of biotechnology, transgenic E. coli are used for production of interferon. तर काय केलं जातं, हे इंटरफेरॉन ब्लडमध्ये डेव्हलप केलं जात होतं, पण आता ते बायोटेक्नॉलॉजीमुळे, विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी, ट्रान्सजेनिक इकोलाय आर युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ इंटरफेरॉन. म्हणजे ट्रान्सजेनिक इकोलायचा वापर करून काय केलं जातं, इंटरफेरॉनची निर्मिती केली जाते, त्यामुळे ब्लडमध्ये ती तयार करण्याची आवश्यकता राहिलेली नाही. त्यानंतर जीन थेरपी. जीन थेरपी टू ट्रीट जेनेटिक डिसऑर्डर्स इन सोमॅटिक सेल्स हॅज बिकम पॉसिबल ड्यू टू बायोटेक्नॉलॉजी. फॉर एक्झाम्पल, फिनाइलकिटोनुरिया arises due to genetic changes in hepatocytes मीन्स लिव्हर सेल्स. तर लिव्हर सेल्समध्ये जर काही चेंजेस झाले तर फिनाइलकिटोनुरिया सारखा डिसीज होतो. इट हॅज बिकम पॉसिबल टू ट्रीट इट विथ जीन थेरपी. तर अशा आजाराला ट्रीट करण्यासाठी जीन थेरपी अत्यंत उपयुक्त आहे. दिस मेथड इज ऑल्सो ॲज सोमॅटिक सेल जीन थेरपी. ऑल द सेल्स एक्सेप्ट स्पर्म अँड ओवा इन द बॉडी आर कॉल्ड ॲज सोमॅटिक सेल्स. तर स्पर्म आणि ओवा हे फर्टिलायझेशनसाठी आवश्यक असतात, आणि स्पर्म आणि ओवा सोडून जे सेल्स आपल्या बॉडीमध्ये असतात, ह्युमन बॉडीजमध्ये असतात, त्या सगळ्या सेल्सना काय म्हटलं जातं, सोमॅटिक सेल्स. क्लोनिंग. प्रोडक्शन ऑफ रिप्लिका ऑफ एनी सेल. आता क्लोन्ड ॲनिमल तुम्ही यापूर्वी शिकलेले आहात. तर क्लोन्ड ॲनिमल कसा तयार होतो, तर प्रोडक्शन ऑफ रिप्लिका ऑन एनी सेल और ऑर्गॅन, सेल ऑर ऑर्गॅन और एंटायर ऑर्गॅनिझम इज कॉल्ड क्लोनिंग. रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग. तर त्याचं रिप्रोडक्शन कसं होतं पहा. ए क्लोन कॅन बी प्रोड्युस्ड बाय फ्युजन ऑफ अ न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल विथ द इन्युक्लिएटेड ओहम ऑफ एनी बॉडी. म्हणजे मेलमधीलच न्यूक्लियस हवा आहे असं काही नाही. तर सोमॅटिक फ्युजन ऑफ अ न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल म्हणजे कोणत्याही फिमेलमधील एक सेल आणि इन्युक्लिएटेड ओहम ऑफ एनी बॉडी, कोणत्याही बॉडीमधील इन्युक्लिएटेड सेल घेऊन त्यापासून रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंगने ॲनिमल तयार केला जातो. दस देर इज नो नीड ऑफ स्पर्म टू प्रोड्यूस द न्यू ऑर्गॅनिझम. म्हणजे त्या ठिकाणी मेल स्पर्मची आवश्यकता नसते. मेल स्पर्मशिवाय क्लोन्ड ॲनिमल तयार करता येतो. थेरोपॅटिक क्लोनिंग. स्टेम सेल्स कॅन बी डिराइव्ड फ्रॉम द सेल formed in laboratory by the union of somatic cell nucleus with the enucleated egg cell. Various diseases can be treated with the help of these stem cells. म्हणजे फक्त क्लोन्ड ॲनिमल्स तयार होतो असं नाही, तर बरेच सेल्स आपल्याला असे तयार करता येतात आणि बऱ्याच डिसीजेसना ट्रीट करण्यासाठी त्या सेल्सचा आपल्याला उपयोग होतो. सिमिलर टू सेल्स, जीन्स कॅन बी ऑल्सो क्लोन्ड अँड मिलियन्स ऑफ कॉपीज ऑफ सेम जीन कॅन बी प्रोड्युस्ड. दोज कॅन बी युज्ड फॉर जीन थेरपी अँड अदर पर्पजेस. तर फक्त क्लोनिंग नाही, तर किंवा फक्त सेल्स नाही, तर सिमिलर टू सेल्स जीन्सच्या सुद्धा बऱ्या अशा आपल्याला कित्येक मिलियन्स कॉपीज तयार करता येतात आणि त्याचा जीन थेरपीमध्ये किंवा इतर पर्पजेसमध्ये उपयोग करता येतो. कंट्रोलिंग द इनहेरिटन्स ऑफ हेरिडिटरी डिसीजेस, कंटिन्युएशन ऑफ जनरेशन्स, एनहान्सिंग द स्पेसिफिक टेंडन्सी मे बिकम पॉसिबल ड्यू टू क्लोनिंग टेक्निक. तर क्लोनिंग टेक्निकमुळे आपल्याला अशा हजारो प्रजाती तयार करता येतात, परंतु देर इज वर्ल्ड वाईड ऑपोजिशन टू ह्युमन क्लोनिंग ऑन व्हेरियस इश्यूज. तर ह्युमन क्लोनिंगला मात्र पूर्ण जगाचा काय आहे, विरोध आहे, कारण त्यामुळे बरेच इश्यूज निर्माण होऊ शकतात. हिअर सम प्रोटीन प्रोड्युस्ड बाय बायोटेक्नॉलॉजी आर गिवन अँड द नेम्स ऑफ डिसीज दे आर युज्ड अगेन्स्ट. फॉर एक्झाम्पल, इन्सुलिन इज युज्ड टू ट्रीट द डायबिटीज. सोमॅटोस्टॅटिन इज युज्ड टू डॉर्फिझम. आता डॉर्फिझम म्हणजे काय, तर खुजेपणा म्हणजे उंची न वाढणे, तर उंची वाढण्यासाठी सोमॅटोस्टॅटिनचा वापर केला जातो. त्यानंतर एरिथ्रोपॉयटिन फॉर ॲनिमिया. फॅक्टर 8 इज हिमोफिलिया.
इंटरल्युकिन टू ट्रीट द कॅन्सर अँड इंटरफेरॉन टू ट्रीट द व्हायरल इन्फेक्शन. तर डायबेटीज, डॉर्फिझम, ॲनिमिया, हिमोफिलिया, कॅन्सर, व्हायरल इन्फेक्शन्स याला ट्रीट करण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीने प्रोड्यूस केलेल्या इन्सुलिन, सोमॅटोस्टॅटिन, इरिथ्रोप्रोटीन, फॅक्टर 8, इंटरल्युकिन आणि इंटरफेरॉन यांचा उपयोग केला जातो. इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स और व्हाईट बायोटेक्नॉलॉजी. Various industrial chemicals can be produced through less expensive processes. तर जे महागडे इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स होते त्या महागड्या इंडस्ट्रियल प्रोडक्टऐवजी बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्याने कमी खर्चामध्ये आपल्याला इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स किंवा केमिकल्स तयार करता येतात. फॉर एक्झाम्पल, अल्कोहोल प्रोडक्शन फ्रॉम शुगर मोलॅसेस विथ द हेल्प ऑफ ट्रान्सजेनिक ईस्ट. म्हणजे ट्रान्सजेनिक ईस्ट वापरून शुगर मोलॅसेसपासून अल्कोहोलचं प्रोडक्शन करता येतं. एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी. आता या औद्योगिकरणामुळे किंवा वाढत्या कारखान्यामुळे, केमिकल्समुळे एन्व्हायरमेंट पोल्युशन तर चालूच आहे, पण बायोटेक्नॉलॉजीमध्ये ते कव्हर करण्यात बरंचसं यश मिळालेलं आहे. इट हॅज बिकम पॉसिबल टू सॉल्व्ह एन्व्हायरमेंट रिलेटेड व्हेरियस प्रॉब्लेम्स विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आता ते कसे सॉल्व्ह केले जातात पहा. मायक्रोबियल टेक्निक्स आर ऑलरेडी इन यूज फॉर ट्रीटमेंट ऑन सिवेज अँड सॉलिड वेस्ट. तर सिवेज आणि सॉलिड वेस्ट वर ट्रीटमेंट करण्यासाठी मायक्रोवेव्ह टेक्निक्स तर आपण ऑलरेडी यूज करतोच. सिवेज इज रिच इन ऑर्गॅनिक मॅटर. इफ सच सिवेज इज रिलीज्ड इन नॅचरल वॉटर बॉडीज लाईक रिव्हर, ऑर्गॅनिक मॅटर इन इट गेट ऑक्सिडाइज विथ द हेल्प ऑफ डिझॉल्ड ऑक्सिजन. तर ते काय करतील, वॉटरमध्ये असणारा जो ऑक्सिजन आहे तो ऑलरेडी कमी असतो आणि मग तो डिझॉल्ड ऑक्सिजनचा ऑक्सिडायझेशनसाठी उपयोग करतील. ड्यू टू दिस लेवल ऑफ डिझॉल्ड ऑक्सिजन इन वॉटर डिक्रीजेस अँड ॲडव्हर्सली अफेक्टिंग द ॲक्वेटिक लाईफ. आता ऑलरेडी पाण्यामध्ये ऑक्सिजन कमी असतो आणि मग हे असे सिवेज वॉटर वगैरे जर पाण्यामध्ये डायरेक्ट सोडलं तर त्यातील ऑक्सिजन ऑक्सिडेशनसाठी वापरलं जाईल आणि आणखी पाण्यातील ऑक्सिजन लेवल काय होईल, कमी होईल. आणि मग पाण्यातील ऑक्सिजन लेवल कमी झाली तर ॲक्वेटिक लाईफ काय होईल, धोक्यात येईल. ॲज अ रेमेडी ऑन दिस, सिवेज शुड बी रिलीज्ड इन टू द रिव्हर्स ओनली आफ्टर ऑक्सिडेशन विथ द हेल्प ऑफ मायक्रोबियल टेक्निक. तर मायक्रोबियल टेक्निकच्या साह्याने ते पाणी जर शुद्ध केलं आणि त्यानंतर त्याच्यावर ट्रीटमेंट करून जर पाण्यामध्ये सोडलं तर हा धोका आपल्याला टाळता येतो. पिकिंग इन टू हिस्ट्री. तर आपण जरा इतिहासामध्ये डोकावूया. ए शिप डॉली वॉज बॉर्न इन स्कॉटलँड बाय क्लोनिंग टेक्निक ऑन 5 जुलै 1996. तर पहिली जी डॉली शिप होती ती 5 जुलै 1996ला तयार झाली. आता ती कशी तयार झाली. न्यूक्लियस फ्रॉम द अडर सेल ऑफ शिप ऑफ फाइंडोरेस व्हरायटी हॅड बीन इंट्रोड्यूस इन टू इन्युक्लिएटेड ओहम ऑफ स्कॉटिश शिप. तर इन्युक्लिएटेड ओहम घेऊन स्कॉटिश शिपच्या शरीरामध्ये तिची काय केली, वाढ केली गेली. देन द ओहम वॉज अलाउड टू डेव्हलप इन द युटेरस ऑफ स्कॉटिश शिप अँड देअर बाय द डॉली हॅज बीन बॉर्न. आता ती बॉर्न झाली स्कॉटिश शिपकडून, बट इट वॉज शोईंग द कॅरेक्टर्स ॲज पर द क्रोमोसोम्स इन न्यूक्लियस अँड एनी कॅरेक्टर ऑफ स्कॉटिश शिप वॉज नॉट विजिबल. म्हणजे फाइंडोरेस जी व्हरायटी होती त्याच्यापासून जो न्यूक्लियस घेतला होता त्याचेच कॅरेक्टर होते आणि स्कॉटिश शिप या इन्युक्लिएटेड स्कॉटिश शिपच्या पोटामध्ये वाढून सुद्धा तिचा एकही म्हणजे लक्षणं किंवा कॅरेक्टर त्या डॉली शिपमध्ये आपल्याला आढळली नाही. Microbes are useful on large scale while production of compost by treatment on solid organic waste material. आता ही ट्रीटमेंट आपण अगदी पूर्वापार करत आलेलो आहोत. खताचं नैसर्गिकरित्या कंपोस्ट तयार करणे आणि ते शेतीसाठी ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियलपासून वापरणे हे आपण पूर्वापार करत आलेलो आहोत. बायोरेमिडेशन, बायोपेस्टिसाइड्स, बायोफर्टिलायझर्स, बायोसेन्सर्स आर सम न्यू कॉन्सेप्ट्स इन बायोटेक्नॉलॉजिकल मेथड्स. तर हे मात्र बायोटेक्नॉलॉजीचे न्यू कॉन्सेप्ट्स आहेत. कोणते? बायोरेमिडेशन, बायोपेस्टिसाइड्स, बायोफर्टिलायझर्स, बायोसेन्सर्स. बायोरेमिडेशन मीन्स आयदर ॲब्सॉर्प्शन ऑर डिस्ट्रक्शन ऑफ टॉक्झिक केमिकल्स अँड हार्मफुल पोल्युटंट्स विथ द हेल्प ऑफ प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर बायोरेमिडेशनमुळे काय होतं, जे हार्मफुल आणि टॉक्झिक केमिकल्स आहेत ती ॲब्झॉर्ब केली जातात. इफ प्लांट्स आर युज्ड फॉर दिस पर्पज इट कॉल्ड ॲज फायटोरेमिडेशन. सम एक्झाम्पल्स ऑफ बायोरेमिडेशन आर ॲज फॉलोज. तर काही वनस्पतींचा वापर करून सुद्धा काय केलं जातं, रेमिडेशन केलं जातं, त्याला फायटोरेमिडेशन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल पहा,
The Pseudomonas bacteria, we know Pseudomonas bacteria are useful for cleaning the hydrocarbon and oil pollutants from soil and water. तर पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये असणारे जे हायड्रोकार्बन्स किंवा ऑइल पोल्युटंट्स आहेत ते नष्ट करण्यासाठी स्युडोमोनास या बॅक्टेरियाचा वापर केला जातो. द फर्न टेरिस विटाटा कॅन ॲब्झॉर्ब द आर्सेनिक फ्रॉम द सॉईल. तर टेरिस विटाटा हे सॉईलमधलं आर्सेनिक ॲब्झॉर्ब करून घेतं, त्यामुळं सॉईल पोल्युशन रोखलं जातं. जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी ऑफ इंडियन मस्टर्ड कॅन ॲब्झॉर्ब द सेलिनियम फ्रॉम सॉईल. तर इंडियन मस्टर्ड म्हणजे मोहरी आपली, ती काय करते, सॉईलमधून सेलिनियम ॲब्झॉर्ब करते. सनफ्लॉवर कॅन ॲब्झॉर्ब युरेनियम अँड आर्सेनिक. आता युरेनियम आणि आर्सेनिक हे जर वातावरणामध्ये असतील तर मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं, किरणोत्सर्गी प्रदूषण होतं. तर हे युरेनियम आणि आर्सेनिक ॲब्झॉर्ब करण्याचं काम कोण करतं, सनफ्लॉवर करतं. द बॅक्टेरियम डायनासोस रेडिओड्युरान्स इज हायली रेडिएशन रेजिस्टंट ऑर्गॅनिझम. It has been genetically modified and used to absorb the radiations from radioactive debris. पहा, रेडिओ पोल्युशन इज म्हणजे भरपूर ते घातक आहे, तर ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम कोण करतं, तर डिनोकोरस रेडिओड्युरन्स हा हायली रेडिएशन रेजिस्टंट ऑर्गॅनिझम आहे आणि तो काय करतो, रेडिओ डेब्रिस म्हणजे रेडिओ डेब्रिसमधून बाहेर पडणारी जी रेडिएशन्स आहेत ती ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतो. Also grasses like alfalfa, clover and rye are used in phytoremediation. तर फायटोरेमिडेशनमध्ये अल्फाल्फा, क्लोवर आणि राय या गवतांचा वापर केला जातो. ही गवतांची नावं आहेत. गवत माहीत असेल तुम्हाला, तर त्या गवताची ती नावं आहेत. नेक्स्ट इज फूड बायोटेक्नॉलॉजी. फूड आयटम्स लाईक ब्रेड, चीज, वाईन, बियर, योगर्ट, विनेगर आर प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. these food items are probably the oldest ones produced with the help of biotechnology. आता हे ओल्ड प्रॉडक्ट्स आहेत, ब्रेड, चीज, वाईन, बियर, योगर्ट, विनेगर, हे आपण अगदी पूर्वीपासून बनवत आलेलो आहोत. बट दीज फूड आयटम्स आर प्रोबॅबली द ओल्डेस्ट वन्स प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा वापर याच्यामध्ये अगदी पूर्वीपासून करत आलेलो आपण आहोत. DNA फिंगर प्रिंटिंग. DNA सिक्वेन्स ऑफ ईच पर्सन इज युनिक ॲज दॅट ऑफ द फिंगरप्रिंट्स. तर आपल्या जसं दोन व्यक्तींचा हाताचे ठसे किंवा अंगठ्याचे ठसे सारखे नसतात, तसं DNA सुद्धा कोणत्याही जगातील दोन व्यक्तींचा सारखा असू शकत नाही. ड्यू टू दिस आयडेंटिफाय ऑफ एनी पर्सन कॅन बी एस्टॅब्लिश विथ द हेल्प ऑफ इट्स अवेलेबल DNA. दिस इज कॉल्ड DNA फिंगर प्रिंटिंग. तर कोणतीही व्यक्तीच्या कोणत्याही अवयवापासून त्याचं आयडेंटिफिकेशन करता येतं. It is mainly useful in forensic sciences. Identify of the criminal can be established with the help of any part of its body found at the site of crime. तर जे क्रिमिनल्स असतात त्यामध्ये क्राईम साईटला जे जे काही प्रॉब्लेम असतात तर त्या व्यक्तीच्या कोणत्याही बॉडी पार्टकडून मधून ही टेस्ट करून DNA फिंगर प्रिंटिंग करून त्या व्यक्तीची ओळख पटवता येते. सिमिलरली आयडेंटिटी ऑफ फादर ऑफ एनी चाइल्ड कॅन बी एस्टॅब्लिश. आता कधी कधी काय होतं, एकाच बाळाचे दोन पालक हक्क सांगत असतात की माझं बाळ आहे. त्यावेळी फादर आणि चाइल्ड यांची जर DNA टेस्ट केली तर त्याचे वडील कोण आहेत हे आपल्याला सांगता येते. दिस रिसर्च इज परफॉर्म्ड इन सेंटर फॉर DNA फिंगर प्रिंटिंग अँड डायग्नॉस्टिक हैदराबाद. तर हैदराबादला सेंटर फॉर DNA फिंगर प्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक हे रिसर्च सेंटर आहे. तर त्या ठिकाणी हे DNA फिंगर प्रिंटिंग घेतले जाते. इम्पॉर्टंट स्टेजेस इन ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट, दॅट इज ग्रीन रिव्हॉल्युशन. प्रॉब्लेम्स ऑफ पॉप्युलेशन एक्सप्लोजन वेर स्टार्टेड टू अपेअरिंग ॲट द बिगिनिंग ऑफ 20th सेंचुरी. तर 20th सेंचुरीच्या म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला लोकसंख्येमध्ये भरमसाठ वाढ झाली आणि त्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन काय झालं, कमी पडू लागलं. विशेषतः अंडर डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीज हॅड बीन बॅडली अफेक्टेड बाय द इफेक्ट्स ऑफ पुअर क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ फूड. Various methods applied for harvesting maximum yield from minimum land are collectively called as green revolution. तर कमीत कमी शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा जो प्रयत्न केला गेला त्यालाच ग्रीन रिव्हॉल्युशन असं म्हटलेलं आहे. इम्प्रुव्हाइज्ड डॉर्फ व्हरायटीज ऑफ व्हीट अँड राईस, प्रॉपर यूज ऑफ फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स अँड वॉटर मॅनेजमेंट had led to the increased production of food grains
अँड देअर बाय लार्ज पॉप्युलेशन हॅज बीन सेव्ड फ्रॉम हंगर. तर काय काय केलं गेलं त्यासाठी, तर इम्प्रूव्ड ड्रॉप व्हरायटीज ऑफ व्हीट अँड राईसच्या वापरल्या गेल्या, प्रॉपर यूज ऑफ फर्टिलायझर्स, त्यानंतर पेस्टिसाइड्स, वॉटर मॅनेजमेंट, आणि हे सगळं केल्यामुळे अन्नधान्य उत्पादनात वाढ झाली आणि मग लोकसंख्येला उपाशी मरण्यापासून वाचवण्यात आले. डॉक्टर नॉर्मन बॉरलॉग फ्रॉम USA अँड डॉक्टर MS स्वामीनाथन फ्रॉम इंडिया हॅव व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन इन ग्रीन रिव्हॉल्युशन. तर या दोघांनी व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये दिलेले आहे. Various research institutes and laboratories are engaged in development of few varieties of various crops through research. For example, Indian Agricultural Research Institute, IARI, New Delhi, National Citrus Research Institute, Nagpur and allied branches, Indian Institute of Sciences, National Pomegranate Research Institute of Solapur, असे बरेच इन्स्टिट्यूट त्यावरती रिसर्च करत आहेत. नेक्स्ट, व्हाईट रिव्हॉल्युशन. व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणजे दुग्ध क्रांती. व्हेरियस पार्ट्स ऑफ इंडिया वेर रिच इन मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स. तर आपल्या भारतामध्ये अगदी पूर्वीपासून काही भागामध्ये भाग दुध आणि दुधाच्या पदार्थासाठी सधन आहे. हवेवर दोज प्रॉडक्ट्स वेर नॉट सफिशियंट टू मीट द नीड्स ऑफ फार फ्लंगर रिजन. पण काही भागामध्ये असल्यामुळे सगळ्या रिजनची दुधाची किंवा दुधाच्या पदार्थांची गरज भागवली जाऊ शकत नाही. डॉक्टर वर्गीस कुरियन proved that the cooperative movement and use of biotechnology that dairy cannot be allied but it will be a mainstream business. म्हणजे फक्त हा शेतीला पूरक व्यवसाय असा आपल्याकडे मानला जात होता. तर डॉक्टर वर्गीस क्युरियन यांनी प्रूव्ह करून दाखवलं की हा फक्त शेतीला पूरक असा बिझनेस नाही, तर तो मेन बिझनेस सुद्धा होऊ शकतो. ही पुट द कोऑपरेटिव्ह डेअरी मुवमेंट ऑफ आनंद गुजरात ॲट ऑल टाईम हाय स्टेटस. तर त्यांनी हे प्रूव्ह करून दाखवलं आणि दुग्धजन्य उत्पादन एक दूध किंवा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स ह्या बिझनेस किंवा मेनस्ट्रीम बिझनेस कसा होऊ शकतो हे त्यांनी प्रूव्ह केलं. While achieving the self-sufficiency in dairy business, various experiments were performed for quality control, newer dairy products and their preservation. तर फक्त त्यांनी उत्पादनात वाढ नाही केली, तर त्याच्यावरती व्हेरियस एक्सपेरिमेंट्स केले. क्वालिटी कंट्रोल कशी करता येईल किंवा न्यूअर डेअरी प्रॉडक्ट्स कसे तयार करता येईल, प्रिझर्वेशन कसं करता येईल याचा विचार केला गेला. नेक्स्ट, ब्ल्यू रिव्हॉल्युशन. प्रोडक्शन ऑफ various useful aquatic organisms with the help of water is called blue revolution. Farm ponds and fishes are very common in East Asian countries. However, people are not only thinking of cultivating the fishes and streams but other aquatic plants and animals too. तर फक्त कल्टिवेटिंग फिशेस आणि स्ट्रीम्सचा विचार न करता काही ॲक्वॅटिक प्लॅन्ट्स आणि ॲनिमल्ससुद्धा डेव्हलप करण्याचा विचार चालू आहे. Government of India has ought to increase the production by encouraging the people for pisciculture by launching the programs Nil Kranti Mission 2016. 50% to 100% subsidies are offered in this case. म्हणजे नील क्रांती मिशन 2016 अंडर फिश फार्मिंगसाठी आपली इंडियामध्ये 50% टू 100% काय दिली जाते, सबसिडी दिली जाते. म्हणजे ती रक्कम शासन भरते आणि राहिलेली रक्कम आहे ती जो फिश फार्मिंग करणार आहे त्याने भरायची. मरीन अँड फ्रेश वॉटर फिशरी इज पॉसिबल ऑन लार्ज स्केल. फ्रेश वॉटर फिशेस लाईक रोहू, कॅटला अँड अदर फिशरी प्रोडक्ट्स लाईक श्रिम्प अँड लॉबस्टर्स आर बिंग कल्चर्ड ऑन लार्ज स्केल. त्यामुळे फ्रेश वॉटरमध्ये रोहू, कटला आणि मरीन वॉटरमध्ये श्रिम्प, लॉबस्टर्स यासारखे माशांचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. या ठिकाणी पिसिकल्चर प्रॉन्स दाखवलेला आहे. फर्टिलायझर्स. 2 types of fertilizers are used in agriculture. First is organic manure and second is chemical fertilizer. By use of chemical fertilizers, many diseases are formed. Water holding capacity is decreases, but holding capacity of soil improves with the soil conservation due to the use of organic manure. जर आपण ऑर्गॅनिक खतांचा वापर केला तर जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता काय होते, वाढते. अप्पर लेयर ऑफ द सॉइल इसेन्शियल इन ॲग्रिकल्चर इज फॉर्म ड्यू टू ह्युमस फॉर्मेशन. व्हेरियस इसेन्शियल एलिमेंट्स लाईक
nitrogen, phosphorus, potassium can be available to crops due to earthworms and fungi. In soilless farming, that is hydroponics, liquid chemicals fertilizers are used. However, there are more harmful effects of liberal use of chemical fertilizers. It includes decrease the fertility of soil. म्हणजे ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स आपण वापरले तर सॉईल फर्टिलिटी वाढते, इम्प्रूव्ह होते. शिवाय आवश्यक असणारे घटक जमिनीमध्ये तयार होतात. याऐवजी केमिकल फर्टिलायझर्स वापरले तर फर्टिलिटी कमी होते, हळूहळू उत्पादनात सुद्धा घट व्हायला सुरुवात होते आणि रोगराई पसरते. इन्सेक्टिसाइड्स थ्रू द नॅचरल इम्युनिटी ऑफ प्लांट कॅन प्रिव्हेंट द इन्फेक्शन्स. यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स इज नॉट अंडर कंट्रोल. आता पहा, नॅचरली इन्सेक्ट्सला फेस करण्याची कपॅसिटी त्या प्लांटमध्ये असते, परंतु इन्सेक्टिसाइड्स फार मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जातात. इरिस्पेक्टिव्ह द नॅचरल फ्रेंड्स ऑफ फार्मर्स लाईक फ्रॉग्स अँड इन्सेक्टिव्हरस, बर्ड्स, पेस्टिसाइड्स आर यूज्ड ऑन लार्ज स्केल फॉर इन्क्रीज इन इल्ड. तर शेतकऱ्याचे जे मित्र आहेत, फ्रॉग, इन्सेक्टिव्हरस, बर्ड्स, याशिवाय हे तर कंट्रोल करतातच, पण उत्पादनामध्ये वाढ करण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणामध्ये पेस्टिसाइड्स वापरली जातात. पेस्टिसाइड्स आर इन फॅक्ट ऑफ टाईप ऑफ पॉयझन. दिस पॉयझन एंटर्स द फूड वेब through water and food and its biomagnification occurs. Various pesticides like DDT, malathion, chlorpyrifos have been proved to be dangerous. तर काय होतं, जमिनीमध्ये किंवा पिकांवरती जी पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स वापरली जातात ती पाण्याच्या प्रवाहातून, जमिनीमधून पाण्याच्या प्रवाहातून मानवापर्यंत किंवा वनस्पतींमधून मानवापर्यंत पोचतात आणि वेगवेगळे आजार आपल्यापर्यंत येऊन पोचतात. त्यामुळं केमिकल फर्टिलायझर्स किंवा इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स न वापरता जर आपण शेती केली किंवा बायोटेक्नॉलॉजीने तयार केलेल्या जर इन्सेक्टिसाइड्सचा वगैरे वापर केला तर काय होतं, जमिनीचा पोत तर सुधारतो, शिवाय विविध रोगांपासून आपलं संरक्षण होतं. ऑर्गॅनिक फार्मिंग. नाउडेज ऑर्गॅनिक फार्मिंग अँड ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स हॅव बिकम बझर्ड. ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आर बिंग अवेलेबल अँड डिमांड ऑफ देम इज एव्हर इन्क्रीजिंग. तर आता लोकांच्या ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्सचं महत्त्व लक्षात आलेलं आहे, त्यामुळे त्याच्याकडे जास्त ओढा आहे. केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स हॅव बीन यूज्ड ऑन लार्ज स्केल. These poisonous chemicals reach the human body through food and water, and their adverse harmful effect on human and environment become apparent. तर केमिकल फर्टिलायझर जर आपण वापरली तर ती अन्न आणि पाण्यामार्फत मानवी शरीरापर्यंत येऊन पोहोचतात आणि त्याचे ॲडवर्स इफेक्ट आपल्याला भोगावे लागतात. व्हेरियस प्रॉब्लेम्स लाईक सॉईल फर्टिलिटी अँड पेस्ट इन्फेस्टेशन have become serious. So as to overcome these problems, farmers are opting for organic farming. तर ह्या सगळ्या समस्यांना फेस करण्यासाठी आता शेतकरी सुद्धा ऑर्गॅनिक फार्मिंगकडे वळतो आहे. इट इन्क्लूड्स कम्प्लीट बॅन ऑन केमिकल फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स अँड यूज ऑफ लोकल स्टर्डी व्हरायटीज अँड देअर बाय मेंटेनिंग नॅचरल बॅलन्स. डेफिनेटली दिस इज अ वेलकम डिसिजन. तर आपली पूर्वीचे जे बियाणं होती त्यांचा वापर केला आणि केमिकल फर्टिलायझर्स किंवा पेस्टिसाइड्स ही जर पूर्ण याच्यावरती बॅन आणला तर आपण नॅचरली ऑर्गॅनिक फार्मिंग करून अन्न उत्पादन घेऊ शकतो आणि रोगापासून आपला बचाव होऊ शकतो. नक्कीच हे पाऊल कसं आहे, स्वागतार्ह आहे. या ठिकाणी वर्मिकल्चर, ऑइल केक, त्याचबरोबर ॲपिकल्चर म्हणजे मधमाशांचं पालन करण्यासाठी इथं बॉक्स दाखवलेला आहे. तर ह्या बॉक्समध्ये जर आपण मधमाशांचं पालन केलं तर त्यापासून मधमाशा जिवंत राहतात आणि आपल्याला मधसुद्धा मिळतो. ॲपिकल्चर, you must have seen the beehive. Worst method of harvesting or collecting the honey from these hives is driving away the bees by smoking the hive with burning torch and then cutting the hive into pieces. तर ही सगळ्यात वाईट पद्धत आहे. तर ते मधमाशांचं पोळं जाळलं जातं आणि मग बऱ्याचशा मधमाशा मरतात आणि पोळ्याचे तुकडे होतात किंवा ते खराब होतं आणि त्यातून मध काढला जातो. दिस मेथड कॉजेस द डिस्ट्रक्शन ऑफ हिव अँड लार्ज स्केल डेथ ऑफ बीज. तर हिवचं डिस्ट्रक्शन तर होतंच, म्हणजे त्या पोळ्याचं डिस्ट्रक्शन होतं आणि बीजची सुद्धा काय होते, डेथ होते. हायवर इट इज इझी टू कलेक्ट द हनी विदाउट डिस्ट्रॉईंग द हिव अँड बीज इफ आर्टिफिशियल बी बॉक्सेस आर युज्ड. आपण आत्ताच पाहिलेली आर्टिफिशियल बॉक्सेस जर आपण यूज केली तर आपल्याला काय करता येतं, त्याचं डिस्ट्रक्शन होण्यापासून त्याला वाचवता येतं.
Cultivation of medicinal plants. India has been gifted with a great biodiversity. तर आपल्या भारतामध्ये आपल्याला विविधता दिसते. इंडियन सिटीजन्स हॅव एस्टॅब्लिश्ड द हंबल अँड स्ट्रॉंग रिलेशन विथ द नेचर. वी हॅव ग्रेट ट्रेडिशन ऑफ आयुर्वेदा दॅट क्युअर्स द डिसीजेस विथ द हेल्प ऑफ नॅचरल सोर्सेस. तर आपण अजूनही आपल्यावरती आयुर्वेदाचे जे संस्कार आहेत त्यामुळे आयुर्वेदिक औषधं वापरून बरेचसे आजार आपण बरे करतो. फॉर एक्झाम्पल अडुळसा, वॅसिन प्रेझेंट द लिव्ज अँड यूज फॉर कफ. तर खोकल्यासाठी अडुळसा या वनस्पतीचा आपण काढा घेतला तर आपल्याला खोकला कमी करता येतो किंवा बरा होतो. या ठिकाणी अडुळसा आणि नीम दाखवलेलं आहे. तर हे दोन्हीही काय आहेत, आयुर्वेदिक आहेत. ड्युरिंग अर्लियर डेज मेडिसिनल प्लांट्स वेअर कलेक्टेड फ्रॉम द फॉरेस्ट. हावेवर ड्यू टू डिप्लेशन इन फॉरेस्ट एरिया मेडिसिनल प्लांट्स आर बिकमिंग रेअर. हेन्स मेडिसिनल प्लांट्स आर बिईंग कल्टिवेटेड. तर पूर्वी जंगलामध्ये हे प्लांट्स आपल्याला मिळायचे, पण आता जंगलच कमी झाली त्यामुळे त्यांची आपण लागवड करणे आवश्यक आहे. फ्रूट प्रोसेसिंग. We are daily using various products prepared from fruits. All are consuming the products like chocolate, juices, jams and jellies. आता तुम्हाला माहिती आहे की फ्रूट्स हे लवकर खराब होतात, त्यामुळे ते वर्षानुवर्षे टिकून ठेवण्यासाठी चॉकलेट, ज्युसेस, जाम्स, जेलीज असे त्यापासून तयार केले तर ते वर्षभर आपण वापरू शकतो. ऑल दीज प्रोडक्ट्स कॅन बी प्रोड्युस्ड बाय प्रोसेसिंग ऑन फ्रूट्स. फ्रूट्स आर पेरिशेबल ॲग्रो प्रोड्यूस. आता ते पेरिशेबल आहेत, लवकर नष्ट होतात हे आपल्याला माहीत आहे. इट नीड्स द प्रोसेसिंग इन सच अ वे दॅट इट कॅन बी यूज्ड थ्रू आउट द इयर. तर त्याच्यासाठी पूर्ण वर्षभर आपल्याला त्याचा वापर करता यावा म्हणून त्याच्यावरती प्रोसेस होणे आवश्यक आहे. फ्रूट प्रोसेसिंग इन्क्लूड्स व्हेरियस मेथड्स रँगिंग फ्रॉम स्टोरेज इन कोल्ड स्टोरेज टू ड्राईंग, साल्टिंग, एअरटाईट पॅकिंग, प्रिपेरिंग मुरांबा, इव्हॅपोरेटिंग अँड सो ऑन. तर या ठिकाणी मँगो प्रोसेसिंग युनिट दाखवलेले आहेत पहा. तर असे ज्युसेस करून किंवा चॉकलेट जेलीज करून मुरांबा तयार करून अगदी आपण साधं लोणचं वगैरे बनवून सुद्धा कैरी टिकवून ठेवू शकतो. हिअर सम क्वेश्चन्स आर गिवन. राईट द आन्सर्स ऑफ दीज क्वेश्चन्स इन अवर नोटबुक. डू लाईक अँड शेअर दिस व्हिडिओ. थँक यू.